राम सातपुते 4 महिन्यात आमदार होतील असं विधान माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी काही महिन्यापूर्वी केलं होतं. आता या गोष्टीला अनेक महिने उलटून गेले असले तरी आता राजकारण काय वळण येईल हे सांगणं अवघड आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट दिसतीये की राम सातपुते यांना भाजपनं पुन्हा एकदा राजकीय बळ दिलंय. पराभवानंतर एखाद्या नेत्याला लगेच नवी जबाबदारी देणं क्वचितच पाहायला मिळतं. पण सातपुत्यांच्या बाबतीत चित्र वेगळं आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव, विधानसभा निवडणुकीत पराभव अशा सलग धक्क्यांनंतरही पक्षानं त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला. नगर परिषद स्तरावर भाजपला बऱ्यापैकी जागा मिळाल्या असताना त्यांना जिल्हा परिषदेवर देखील महत्त्वाची भूमिका देण्यात आली. आणि आता तर पक्ष संघटनेतील थेट महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. मग कोणतेच राम सातपुते ज्यांच्यावर पक्षाचा विश्वास आहे? आणि राम सातपुते नाव घेतलं की आणखी एक नाव समोर येतं, ते म्हणजे धैर्यशील मोहित पाटील. दोघांमधील राजकीय संघर्ष लपून राहिलेला नाहीये. मग मोहिते पाटील आणि राम सातपुत्यांचा वाद काय आहे? आणि पराभव मिळूनही त्यांना जबाबदारी का दिली जातेय? अकलूजच्या राजकारणाचा इतिहास तसा तर तब्बल 97 वर्षाचा आहे. आणि या काळात मोहिते पाटील घराण्याचं निर्विवाद वर्चस्व राहिले. याच वर्चस्वाला राम सातपुतेंनी थेट चॅलेंज दिलं. एका साध्या शेतकरी घरातील ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी सातपुत्यांची ओळख होती, जे एक आमदार म्हणून झाली आणि नंतर फडणवीसांचे निकटवर्ती आमपर्यंत गेली. त्याचं झालं असं की भाजपकडून मंगळवारी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष यांचा समावेश आहे. आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून एकाच नेत्याला संधी मिळाली आहे आणि ते म्हणजे राम सातपुते. त्यांची राज्य चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता प्रश्न असा की इतक्या वेळा पराभव होऊनही राम सातपुते भाजपच्या जवळचे का राहिले? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांची राजकीय कारकीर्द थोडक्यात समजून घ्यावी लागेल. राम सातपुते मूळचे बीडचे, मात्र वास्तव असं की त्यांच्या आईवडिलांनी ऊस तोडणीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सातपुत्यांचं शिक्षण तसं पुण्यात झालंय. शिक्षण घेत असतानाच त्यांचा संबंध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आला. आंदोलन, विद्यार्थी प्रश्न आणि संघटन या माध्यमातून त्यांचं नेतृत्व हळूहळू पुढे येऊ लागलं. यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि लगेचच त्यांची कामगिरी पाहून त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी देण्यात आली. संघटनातून तयार झालेला आक्रमक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरसमध्ये नवं नेतृत्व उभं करण्याची रणनीती आखली आणि सातपुत्यांना पुढे केलं. त्यावेळी विजयसिंग मोहिते पाटील हेही शरद पवार यांच्यापासून नाराज होऊन भाजपमध्ये आले होते. याच पार्श्वभूमीवर सातपुत्यांना विधानसभा उमेदवारी देण्यात आली. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत नेते उत्तम जानकर यांचा सुमारे 2,500 मतांनी पराभव करत राजकीय एंट्री घेतली. याच टप्प्यावर मोहिते पाटील गट आणि राम सातपुते यांच्यातील वर्चस्वाची लढाई सुरू झाली. एका सभेत अकलूजच्या विकासाबाबत सातपुत्यांनी बोलताना 2.5 वर्षात तेवढा विकास मी केला जो 70 वर्षात झाला नाही असं म्हणलं होतं. यामुळे मोहिते पाटील नाराज झाल्याचंही बोललं गेलं आणि इथूनच श्रियावादाचा वाद अधिकच पडला. तरीही अकलूज परिसरात राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी करत किंवा इतर पक्षांचे वर्चस्व कमी करत भाजपचा त्या ठिकाणी विस्तार करण्यात सातपुत्यांची भूमिका महत्त्वाची मानली गेली आणि म्हणूनच ते फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक पडले आणि म्हणून ते पक्षासाठी महत्त्वाचे आहेत. पण झालं असं की 2024च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. अंतर्गत नाराजी आणि स्थानिक समीकरणं ही पराभवाची कारणं असल्याची चर्चा झाली. तरीही यानंतर त्यांना विधानसभा निवडणुकीत पुन्हा संधी देण्यात आली. मात्र इथंही उत्तम जानकर यांनी त्यांना पराभूत केलं आणि सातपुत्यांना सलग दुसरा मोठा धक्का बसला. यानंतर अकलूज नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. अकलूजमध्ये पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक होत होती. यामध्ये भाजपला फक्त 4च जागा मिळाल्या. अपेक्षित असं यश मिळालं नाही. पण त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींनी वेगळं चित्र दाखवलं. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपनं जोरदार प्रयत्न केले. 9 गटांपैकी 7 गटांवर विरोधकांचे वर्चस्व कायम राहिलं असलं तरी दहिगाव आणि पिलवी या 2 गटात भाजपचे उमेदवार विजयी झाले. यात सर्वाधिक चर्चेत राहिलेली लढत होती ती म्हणजे राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांची. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव केला. त्यामुळेच विधानसभा पराभवाचा राजकीय वचपा सातपुत्यांनी काढण्याची चर्चा रंगली.
पत्नीच्या विजयात गुलाम उधळल्यानंतर सातपुत्यांनी केलेलं वक्तव्यही चांगलं चर्चेत आलं होतं. भाजपचा सुपडा साफ करणारी औलाद अजून जन्माला यायचीय, असं म्हणत शड्डू ठोकत राम सातपुत्यांनी ही टीका मोहिते पाटील यांच्या घराण्यावर थेट निशाणा साधत केली होती आणि यामुळे संघर्ष आणखीन तीव्र झाला होता. अशात या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते हा वाद परत चर्चेचा विषय ठरला. याचं कारण सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले आरोप. त्यांनी असा आरोप केला की राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता आणि यामागं मोहिते पाटलांचा हात आहे. या आरोपांना स्वतः राम सातपुते यांनीही दुजारा दिल्याचं सांगितलं गेलं. मात्र धैर्यश्री मोहिते पाटलांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत पराभव झाल्यानेही अशा प्रकारची विधानं सुचत आहेत असा पलटवार केला. त्यामुळे हा वाद केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्यभरात गाजला होता, ज्याची तपासणी सध्या सुरू आहे. दरम्यान पराभव आणि अपेक्षेपेक्षा कमी यश अशा राजकीय चढउतारानंतरही सातपुत्यांना पक्षाने दिलेली नवी जबाबदारी हे स्पष्ट संकेत देतात की ते अजूनही पक्षासाठी महत्त्वाचे आहेत. संघटनात्मक ताकद, आक्रमक राजकीय शैली आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव या घटकामुळे त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला जातो. आता खरा प्रश्न असा आहे की दिलेली ही नवी जबाबदारी राम सातपुते कशी पार पाडतील? पण विधान परिषदेवर त्यांना जबाबदारी परत दिली जाईल का? त्यांना आमदारकी बहाल केली जाईल का? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?